व्हिडिओ नीट आहे का मित्रांनो? मागच्या वर्षी जे आहे केंद्र सरकारने तुरीची आयात बांगलादेशमधून केली होती आणि सगळ्यांना माहित आहे तुरीचा रेट जो आहे तो पहिले 12, 13, 14 हजारापर्यंत होता। नंतर आयात केल्यानंतर आणि आयात सुद्धा किती केली होती? 10 लाख मेट्रिक टन, म्हणजे याचा आकडा शेतकऱ्यांना समजत सुद्धा नाही आणि त्या केंद्र सरकारमधल्या कोणत्या मंत्र्याला सुद्धा एवढा आकडा समजत नसन एवढी जी तूर त्यांनी आयात केली। आणि मित्रांनो 13,000 वरून थेट भाव जो आहे तुरीचा 6 ते 7 हजार आला, म्हणजे किती वाईट परिस्थिती विचार करा। आणि सेम तसाच निर्णय यावर्षी जे आहे केंद्र सरकारने घेतला तो म्हणजे कपाशीसाठी निर्णय। म्हणजे मित्रांनो अमेरिकेमधून जे आहे जो काही आयात शुल्क 11% लागत होता तो थेट डायरेक्ट जो आहे 0% वर या गव्हर्नमेंटने आणलेला आहे। म्हणजे जे काही कापसाच्या गाठी अमेरिकेमधून भारतामध्ये आयात होणार त्यावर जे 0% कर लागणार आहे, म्हणजे कापसाचा भाव जो आहे 100% पडू शकतो। अरे सरकारला हे समजतच नाही आहे की यावर्षी पावसाने शेतकऱ्यांचं किती नुकसान केलं आहे। अरे नाही तुम्ही कापसाचा रेट वाढवू शकत नाही, तुम्ही शेतकऱ्यांना या पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे आर्थिक मदत त्यांना नाही देऊ शकत, तर कमीत कमी या पिकांचा रेट सुद्धा कमी करू नका। अरे असे जर तुम्ही कामं करत राहिले तर शेतकऱ्यांचा जो काही रोजचा मरण्याचा आकडा आहे तो अजूनही वाढत जाणार। म्हणून सुधरा, काहीतरी निर्णय जे आहे काहीतरी म्हणजे सगळ्यांच्या हितात येईल असे निर्णय घ्या। निव्वळ तुमच्या राजकीय कारणांसाठी, तुमच्या खुर्चीसाठी जे आहे जे काही तुमचे संबंध असो, सो कॉल्ड तुमचे संबंध असो जे आजूबाजूच्या देशापर्यंत तुम्हाला ठेवायचे आहे, निव्वळ तुमच्या मीडियावर दाखवण्यासाठी एकच आहे, यावर जे कोणी आवाज उठवणारा नाही आहे। पण आता सोशल मीडिया आहे, सगळ्यांजवळ मोबाईल आहे, मित्रांनो नक्कीच आवाज उठवण्याचा प्रयत्न करा। फक्त काही दिवस थांबा, हा जो देश आहे ना हा नेपाळ सारख्या स्थितीवर येणार आहे। मित्रांनो खोटं सांगत नाही, आताच मी ज्या कपाशीवर फवारा मारून पंप बघा भरलाच आहे। आई शपथ सांगतो, जर का या कपाशीचा जर भाव यावर्षी रेट पडला ना तर 100% जे आम्ही शेतकरी ऐकणार नाही। मित्रांनो या व्हिडिओला इतका शेअर करा की प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत जे काही समस्या जे काही हे निर्णय गव्हर्नमेंट घेत आहे हे शेतकऱ्यांना समजले पाहिजे आणि बाकीच्या लोकांना सुद्धा समजले पाहिजे। धन्यवाद।